आता पाहूया लोकसभेच्या रणसंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। सोलापुरात राम सातपुतेंचं जोरदार शक्तीप्रदर्शन। भाजपकडून कालच उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राम सातपुते आणि भाजप कार्यकर्ते लागले कामाला। प्रणिती शिंदेंविरोधात राम सातपुतेंची होणार लढत। बाहेर असो की इथला, सोलापुरात सर्वांना मत मांडण्याची मुभा। सोलापूर लोकसभेच्या रिंगणात स्वागत। भाजप उमेदवार राम सातपुतेंना काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंचं पत्र। तर 2019 पासून माझ्याकडून माळशिरस मतदारसंघाचं नेतृत्व, राम सातपुतेंचं उत्तर। 2019 पासून सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा श्रेयाचं नेतृत्व करतोय। आमदार झाल्यापासून मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील जनतेची सेवा करतोय। आयात उमेदवार या प्रणिती शिंदेंच्या टीकेला राम सातपुतेंचं उत्तर। जर हिस्ट्री पाहिली तर धाराशिव मधून परांडा तालुक्यातून या ठिकाणी आलेले त्यांचे पूर्वज आणि त्यानंतर इथं निवडणूक लढलेली आहे। माझ्या आई वडिलांनी तर इथं ऊस तोडलेला आहे। माझ्या आई वडिलांनी या ठिकाणी इथल्या मातीची सेवा केलेली आहे। माझं बालपण या मातीमध्ये गेलेलं आहे, त्यामुळे त्यांना नैतिक अधिकार नाहीये। बीडचं पार्सल बीडला परत पाठवा। सोलापुरात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून भाजप उमेदवार राम सातपुते ट्रोल। तर इटलीवरून आलेल्या सोनिया गांधी चालल्या। राहुल गांधी पराभवाच्या भीतीनं वायनाडला गेले, ते कसं चाललं? सातपुतेंचं ट्रोलर्सना उत्तर। आम्ही प्रणिती शिंदेंचा प्रचार करू, पण आम्हाला सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघ द्या, सोबतच दिंडोरी लोकसभेची जागा द्या। माकपचे नेते आणि माजी आमदार नरसई आडम यांची मागणी। एकच विनंती राहणार आहे महाविकास आघाडीला, येणाऱ्या विधानसभेला शहर मध्यची जागा आम्ही CPMला सोडू। बाकी CPMने आपली पूर्ण ताकद या निवडणुकीत लावावं। आम्ही बाळासाहेबांचा भगवा रंग सोडलेला नाही, भगवा रंग सोडणाऱ्यांना नवा रंग लखलाभ। खासदार श्रीकांत शिंदेंची ठाकरे गटावर टीका। संजय काका पाटलांविरोधातला पैलवान अजून निश्चित नाहीये, गोपीचंद पडळकर यांचा टोला। सांगलीच्या जागेवरून काँग्रेस ठाकरे गटात रस्सीखेच, पडळकरांनी साधला निशाणा। ही लोकसभेची उमेदवारी तिसऱ्यांदा माननीय संजय काकांना मिळालेली आहे। संजय काकांच्या बरोबर आम्ही सगळे जोरात कामाला लागलेलो आहोत। पुढचा पैलवानच कोण आहे निश्चित होईना, त्यामुळे अजून सगळी लोक संभ्रमात आहेत। नाशिकच्या जागेवरून महायुतीत कलह, हेमंत गोडसेंवर अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। तर नाशिकच्या जागेसाठी भाजप नेते अन्नत्याग आंदोलन करतील, भाजपच्या दिनकर पाटलांचा इशारा। शिवसेना खासदार हेमंत गोडसेंनी काल मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतल्यानंतर आता नाशिकच्या भाजप आमदार देवयानी फरांदे, दिनकर पाटलांनी पदाधिकाऱ्यांसोबत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। नाशिकमधून निवडणूक लढण्यास दिनकर पाटील इच्छुक।